कुलदीप शेडगे, गाव आहे अंबानी. मित्र क्रिकेट क्लब आयोजित सायली जोरदार प्रीमियर टाळ्या लीग. वाजवा. फायनलला सुरुवात करतोय. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अगदी मेगा फायनलला सुरुवात होते. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. अगदी शनिवार गाजवला कुरुळ संघाने, रविवार गाजवला वडगाव संघाने आणि ही रविवारची सायंकाळ कोणता संघ गाजवेल येणारा कालावधी ठरवेल. अमर बामरस रेडी. पॉवर प्लेचं पहिलं षटक. इथे मात्र गरकन गिरकी घेतले, चेंडूला भिरकावून दिला. इथे काय घडलं जाईल, पहिल्या चेंडूवरती येईल चौकार. अगदी चौकाराने इरादे स्पष्ट केलेत. फलंदाजी मार्कवरती फलंदाज आहे देवेंद्र. डीजे वाले दादा जरा अभी डीजे बजा. अभी ऐसा चौकार षटकर आहे. फलंदाज देवेंद्रची कमाल मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. इथे मात्र गोलंदाजी मार्क वरती परत एकदा सज्ज अमर बामरस. पहिल्या चेंडूवरती चौकार आलाय, चौकारानं खातं खोललंय कुरुळ संघाचं. दुसरा चेंडू परत एकदा गोलंदाजी मार्क वरती अमर बामरस. इथे काय घडलं जाईल आणि हा झेल येईल का? महत्वाचा झेल. आणि हो यस, खूपच महत्वाचा झेल. हा खेळाडू सुद्धा काय क्षमता आहे, ती क्षमता मात्र आज मेगा फायनल मध्ये सिद्ध करावी लागेल. बरोबर. आणि आता जो खेळाडू जातोय अभिषेक कुर्ळे, ज्याने कालच्या मॅच मध्ये जवळपास त्यांच्या हातातून मॅच गेली होती, परंतु काल त्यांनी एका षटकामध्ये 24 धावा कुठल्या, त्याच्यामध्ये 5 षटकार होते. फायनलला जर कुरुळ संघाला कोण घेऊन गेला असेल तर तो हा खेळाडू असेल अभिषेक कुर्ळे. नक्कीच अभिषेक अभिषेक काल मात्र कुरुळ संघाचा पालन करता तारणहारता ठरला होता. इथे मात्र परत एकदा तीच कामगिरी त्याला करावी लागेल. मात्र गोलंदाजी मार्क वरती सज्ज अमर बामरस. शॉर्ट पिच चेंडू ऑफसाईडला खेळण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत धावफलक अजूनही स्थिर असेल. 4 धावा. पहिला जो चौकार आला त्याच्यानंतर विकेट आणि आत्ताचा डॉट चेंडू. अमर चांगली गोलंदाजी करतोय. फलंदाजी मार्क वरती अभिषेक काय करेल, पुढे सरसावून खेळण्याचा प्रयत्न. हा देखील निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी मैदानामध्ये केली जाते. गोलंदाज अमर बामरस, लाजबाब गोलंदाजी केली जाते. सामन्याचं महत्व माहिती आहे. फायनलचा सामना आहे, कारण दिवसभरामध्ये केलेले कष्ट पण्याला लावण्याचा हा सामना आहे. बरोबर. कष्ट आता कोणाचे फळारूपास येत आहेत. आणि हो काहीच गरज नाहीये, कारण पहिला चेंडू अभिषेक आपण खेळताय आणि या चेंडू असा खेळण्याची काही गरज नव्हती. नक्कीच अभिषेक मात्र कुठेतरी अडचणीत आहे. अडखळत फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. अगदी सरळ बॅटने फटके लागत नव्हते. इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न केला गेला, तो देखील प्रयत्न फसला गेला. मात्र बॅटच्या माध्यमातून धावा यायला हवेत. कुरुळ संघ आता सध्या अडचणीत आहे. हो याला उचललाय. हा नक्की जाईल का? जाईल का? जाईल जाईल जाईल. चौकार. यस, चेंडू सीमारेषे पार जायला हरकत नाही. येतोय संघर्षमय चौकार. मी म्हटलं होतं 8 धावा, 6 चेंडू 8 धावा. एकंदरीत चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळालं. शेवटच्या चेंडूवरती चौकार आला. एकंदरीत 8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळाला. एक विकेटचं पतन देखील पाहायला मिळालं देवेंद्र. इथे मात्र आता नरेंद्र एका बाजूला असेल, दुसऱ्या बाजूला असेल अभिषेक. ही जोडी मैदानामध्ये सज्ज असेल. इथून पुढे 3 षटकांचा खेळ अजूनही शिल्लक असेल. येणारे चेंडू असतील 18. बनवावे लागतील एक मोठं टार्गेट. बरोबर. कारण वडगाव संघ ज्या सध्या फॉर्म मध्ये खेळतोय, 50 धावा तर ते सहज बनवत आहेत, कारण त्यांचा तुफान फॉर्म मध्ये 2-3 खेळाडू आहेत. कुरुळ संघाला आता काहीतरी तो ॲक्सिलेटर दाबला पाहिजे. इथे मात्र देवेंद्र जरी बाद झाला असला तरी त्याचा भाऊ नरेंद्र मात्र स्ट्राईक वरती आहे. आता देवेंद्रनं किमया जरूर केली नाहीये, मात्र नरेंद्रला किमया करावी लागेल. साळीचे जेवढे मान्यवर असतील त्यांनी व्यासपीठावरती यायचं आहे, बसायचं आहे. गोलंदाजी मार्क वरती स्वतः कॅप्टन सुयश सज्ज आहे. समोर फलंदाज नरेंद्र. इथे देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय.
सुयश स्वतः कर्णधार आहेत, आपल्या संघाची जबाबदारी आपल्या खांद्यावरती घेतलाय. कंपल्सरी दुसरं षटक आज दिवसभरच्या सत्रामध्ये हाताळताना आपल्याला पाहायला मिळतात. सुयश कोणताही संघ सहजासहजी हार मानणार नाहीये, कारण हार मानण्यासाठी इथे कोणताही संघ आलेला नाही. हार फक्त हा हारवाल्या जवळच भेटो, इथे मात्र भेटणार नाहीये. बरोबर, सुयश याचा पुढचा चेंडू हो, आणि हा चेंडू झेल सुटलाय. काय सांगाल, झेल महत्वाचा होता का? हा यस, झेल. झेल महत्वाचा होता, कारण नरेंद्र आहेत, या खेळाडूकडे क्षमता आहे. संधी जरूर उपलब्ध करून दिली गेली होती सुयशच्या माध्यमातून, मात्र थोडी यष्टीरक्षकाच्या माध्यमातून थोडी चुकी, मात्र मोठी चुकी ठरेल का? नक्कीच, कारण नरेंद्र आणि देवेंद्र ही सध्या धुमाकूळ घालत असलेली जोडी आहे. याच्यातली एक जरी थोडासा जरी पिचवर उभा राहिला तरी खूप हाहाकार करून जातो, प्रलय करतो, तुफान आणतो. धावफलक मात्र स्त्री आहे, धावफलकाला गती प्राप्त करावी लागेल. इथे मात्र धावफलकाला गती प्राप्त होत नाहीये. इथे मात्र एक अव्वांतर धाव आले, वाईट चेंडू आलाय, एक अव्वांतर धावेने धावफलकावरती भर पडली जाते. 9 धावा धावफलकावरती पाहायला मिळतील. दुसरं षटक सुयशचं मार्गच असतं. 2 षटक दुसरं सुरू आहे आणि 9 धावा. सुयश कर्णधार आहे आणि कर्णधाराने त्याची स्टाईल सुद्धा आपण बघू शकतो. एक मलिंगा स्टाईल गोलंदाज, वडगावला मिळालेला हा एक यंगस्टर गोलंदाज नक्कीच आपल्या संघासाठी चांगली कामगिरी करताना दिसतोय. यस, डेफिनेटली आज दिवसभरच्या सत्रामध्ये चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. अगदी अष्टपैलू कामगिरी करताना हा खेळाडू आपल्याला पाहायला मिळाला. इथे मात्र गोलंदाजी मार्गवरती सज्ज आहे. परत एकदा फलंदाज नरेंद्र शॉर्ट पिच चेंडू समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढला. इथे मात्र गॅप सिलेक्शन शोधलाय आणि यस, या चेंडूने सीमारेषा ओलांडले, चौकार प्राप्त झालाय. या चौकाराने धावगतीला गती मिळाले, या चौकाराने धावफलक जाऊन पोहोचलाय 13 धावांवरती. एक खरोखर संजीवनी देणारा कुरुळ संघासाठी हा चौकार असेल. धावसंख्या वाढते, धावसंख्या होते 13 आणि ही जोडी खरोखर कुरुळ संघासाठी जर टिकली तर वडगावसाठी डोकेदुखी ठरणार आहे. मोठे फाटके आपल्याला पाहायला मिळत नाहीत, कारण सायंकाळचं वातावरण आहे, थोडं ग्राउंड शांत आहे, वातावरण देखील शांत आहे. मात्र वातावरण शांत जरी असलं तरी इथे वातावरण गरम करण्याचं काम मात्र फलंदाजाकडे आहे. इथे मात्र काय घडलं जाईल, निर्धाव चेंडू पाहायला मिळाला. खरोखर ज्यावेळी अशा अटीतटीच्या सामन्यामध्ये एखादा गोलंदाज ज्यावेळी निर्धाव चेंडू टाकतो त्या गोलंदाजाला खरोखर एक 8 मन बोलतात ना, मास वाढलं जातं त्याचं, की निर्धाव चेंडू अशा सिच्युएशन मध्ये निर्धाव चेंडू जातोय. नक्कीच कॉन्फिडन्स उंचावला असेल, आत्मविश्वास उंचावला असेल, कारण समोर फलंदाज नरेंद्र आहे. नरेंद्रला हात खोलावे लागतील, मोठे फटके मारावे लागतील, आपल्या संघाची जबाबदारी घ्यावी लागेल इथून पुढे. ओहो, पुन्हा एकदा स्ट्रेट ड्राइव्ह, हा एक धाव तर पूर्ण केले, पण समोर आहे क्षेत्ररक्षक, तोच पोरगा निळी पॅन्ट आणि काळा टी शर्ट, ज्याने सकाळपासून हाहाकार केलाय. 14-15 कॅच घेऊन एकटाच कॅच घेतोय. नक्कीच चांगली कामगिरी पाहायला मिळाली ओमकारच्या माध्यमातून. अगदी उल्लेखनीय कामगिरी या स्पर्धेमध्ये करताना पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षणामध्ये कोणतीही संधी दवडत नाहीये, कोणती चुकी त्याच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळत नाहीये. मात्र समोर फलंदाजी मार्कवरती अभिषेक, इथे मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न केला गेला, मात्र तो प्रयत्न फसला गेला. या ठिकाणी सुयश मात्र यशस्वी ठरलाय, अगदी निर्धाव चेंडू हाताळलाय, धावफलक स्थिर असेल. धावफलक आहे 14 वरती 2 षटकाच्या समाप्तीनंतर. 12 चेंडू 14 धावा, फायनलची मॅच आहे. अगदी संत गतीने धावा आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळत आहेत. 12 चेंडू 14 धावा, इथून पुढे 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये किती धावा आपल्याला पाहायला मिळतील? नक्कीच 12 चेंडूमध्ये 14 धावा, धावा खूप कमी आहेत, परंतु वडगाव संघ ज्या पद्धतीने खेळतोय आणि त्यांचं क्षेत्ररक्षण, कमालीचं टीमवर्क हे त्यांना फायनल पर्यंत घेऊन गेलंय. परंतु कुरुळ संघ सुद्धा ही जोडी जर फॉर्म मध्ये आली तर 12 चेंडूमध्ये चित्र वेगळं दिसू शकतं. इकडे नक्कीच गोलंदाजी मार्ग वरती इनॅट क्रमांक 3 सुमित आपल्याला पाहायला मिळेल. शॉर्ट पिच चेंडू, इथे संधी होतीये, इथे मात्र पंचांच्या इशाऱ्याकडे लक्ष असेल, पंच इशारा करतायत, इट्स अ व्हाईट बॉल. खराब चेंडू, अवांतर धाव, एका धावेने भर पडते धावफलकामध्ये, धावफलक जाऊन पोहोचते 15 धावांवरती. 15 धावा आणि तिसरं षटक सुरू आहे आणि नरेंद्रला माहिती आहे, नरेंद्र आणि अभिषेक, की हा गोलंदाजावरती आपण अटॅक नक्कीच करू शकतो. यस, तोच प्रयत्न मैदानामध्ये चालू आहे. इथे मात्र फिरकीची जादू थोडी आपल्याला पाहायला मिळाली. सुमित याने अगदी चांगल्या पद्धतीने चेंडू हाताळला, अगदी या चेंडूला वळण देण्याचा प्रयत्न केला गेला, नरेंद्रला बीट केलं. केवळ एका धावेवरती नरेंद्रला समाधान मानावं लागेल. धावसंख्या होईल ती म्हणजे 16
आता कुठेतरी अभिषेक कुरळेला हात खोलावे लागतील. दोघांपैकी एकाला हात खोलावेच लागणार आहेत, कारण धावसंख्या कमी आहे. वडगाव संघासमोर खेळायचं तर धावसंख्या पाहिजे. नक्कीच धावफलक आहे 16. कोणाच्या पोटात येईल गोळा, मात्र पाठीमागच्या दिशेला चेंडू ट्रॅव्हल झाला. इथे एक धाव कंप्लीट झालेली आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न केला जातोय. फेकी देखील केली जाते. 2 धावा देखील कंप्लीट होताना पाहायला मिळतील. इथे पंच देखील इशारा करतायत इट्स नो बॉल. अगदी अतिरिक्त हाईट घेणार हा चेंडू, त्याच कारणे पंच देखील या ठिकाणी नो चेंडू घोषित करताय. म्हणजेच या चेंडूवरती 3 धावा आपल्याला पाहायला मिळतील. धावा होत आहेत 29 आणि 19. फ्री हिटचा चेंडू असेल, तो असेल अभिषेक कुरळेसाठी. उघडा डोळे बघा नीट. येणारा चेंडू असेल फ्री हिट. समोर फलंदाज अभिषेक पाहायला मिळेल. बघूया या चेंडूवरती एखादा रोंड्या शॉट येईल का कुलदीप. आपली पोरं सातारची मध्ये एखादा रोंड्या शॉट त्यांच्या बॅटमधून आलाच पाहिजे. नक्कीच यायला हवा, मात्र काय घडलं जाईल. परत एकदा खराब चेंडू पाहायला मिळेल का. यस, खराब चेंडू पाहायला मिळतोय. काय गोलंदाजी करतोय. अगदी प्रेशर दडपण पण पाहायला मिळत नाहीये वडगाव संघावरती. तरी सुद्धा हा खराब चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय सुमित. थोडंसं प्रेशर दडपण आपल्याला पाहायला मिळतंय. प्रेशर नक्कीच सुमितवरती थोडंसं आलंय. अमरने चांगली गोलंदाजी केली, पण थोडंसं सुमित कुठेतरी प्रेशरमध्ये आहे. परत एकदा फ्रीडची संधी, मात्र ही संधी दबडली जाईल. निर्धाव चेंडू हाताळाय. अगदी चांगला चेंडू मी म्हणेन सुमितने हाताळाय. एकंदरीत धावगतीला आळा घालण्याचं काम. धावगती अजूनही स्टॉप आहे 20 धावांवरती. तिसरं षटक मार्गस्थ आहे सुमित याचं. फायनलचा सामना आहे. या फायनलच्या सामन्यामध्ये एक मोठं टार्गेट सेट करावं लागेल, परंतु मात्र चेंडू अतिशय कमी शिल्लक आहेत. हो, आणि हा चेंडू वर मारण्याचा प्रयत्न सी कॉर्नर मध्ये. एक धाव पूर्ण केली. धावसंख्या होईल 21. तिसरा षटक प्रगतीपथावरती. अगदी तिसरं षटक प्रगतीपथावरती. मी म्हणेन मोठा फटका आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत, मात्र एकेरी धाव देखील आपल्याला पाहायला मिळते. एकेरी दुहेरी धावा ज्या वेळेस मोठे फटके येत नाहीत त्यावेळेस नक्कीच एकेरी दुहेरी धावा मैदानामध्ये यायला हव्यात. धाव गती नेहमी पळती राहिली पाहिजे. धावसंख्या आहे 31. बघूया काय करेल नरेंद्र. 21 धावसंख्या. इथे मात्र परत एकदा लॉंग ऑनच्या दिशेला. परत एकदा तो क्षेत्ररक्षक ओंकार चुकी कोणतीही करणार नाहीये. एका धावेने धावफलक पुढे सरसवताय. धावफलक जाऊन पोहोचलाय 22 धावांवरती. 22 धावा. तिसरं षटक सुरू आहे आणि आता अभिषेक काय करेल. अभिषेक कडून अपेक्षा असेल की एखादी कुरुळ संघाला. इथे मात्र चांगलं चेंडू हाताळताना आपल्याला पाहायला मिळतोय. सुमित गोलंदाजी मार्गवरती. समोरच्या फलंदाजाला अजिबात संधी मोठा फटका मारण्याचा देत नाही. अगदी खोलवर टप्प्याची त्याच्या बोटामध्ये जादू आपल्याला पाहायला मिळते. अगदी प्रत्येक चेंडू फिरवून टाकताना आपल्याला पाहायला मिळतोय सुमित. एक चांगली स्ट्रॅटेजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. समोर मात्र नरेंद्र आहे. नरेंद्रला हात खोलायचे आहेत. अजूनपर्यंत मोठा फटका पाहायला मिळाला नाहीये. काल जरी त्याने दिवस गाजवला असेल, आज मात्र ही संध्याकाळ त्याला गाजवायची आहे. इथे मात्र परत एकदा नो बॉल. पंच इशारा करतात इट्स अ नो बॉल. एक अवांतर धावफलकावरती ऍड होईल. यानंतरचा परत येणारा चेंडू असेल फ्री हिट. धावफलकाकडे जाऊया. धावफलकावरती धावा आहेत 24 धावा. बघूया फ्री हिटचा चेंडू आणि समोर आहे नरेंद्र. नक्कीच प्रहार बघायला मिळेल आपल्याला. फ्री हिट चेंडू नरेंद्र सामना करेल. परत एकदा स्लोपवर 1 चेंडू ठेवण्यात आला. इथे मात्र पंचांकडे नक्कीच पंचांच्या निर्णयाकडे लक्ष असेल. काय घडलं जाईल. पंच इशारा करतात इट्स अ वाईट बॉल. खराब चेंडू. एक अवांतर धाव प्लस धावून काढलेले 1 धाव. अशा 2 धावा आपल्याला धावफलकावरती ऍड होताना पाहायला मिळतील. आतापर्यंत सुमित याने 10 चेंडू टाकलेत. आतापर्यंत या ग्राउंडवरचं रेकॉर्ड आहे की 10 चेंडू टाकलेत. अजूनही ओव्हर नाहीये. काय सांगाल कुलदीप. थोडा महागडा ठरतोय का सुमित. स्कोर आहे तो म्हणजे 26 धावा. धावफलक अजूनही स्थिर आहे. आणि जर तुम्ही फायनलची मॅच खेळत असाल आणि फायनलच्या मॅच मध्ये अगदी समोरचे फलंदाज देखील चांगल्या लयमध्ये फलंदाजी करताना पाहायला मिळत नाही. इथे मात्र गोलंदाज सुमित खराब चेंडू हाताळतो. येणाऱ्या कालावधीमध्ये नक्कीच या खराब चेंडूंचा सामना मात्र आपल्या संघासाठी घातक ठरेल. बरोबर. सुमित थोडासा कुठेतरी महागडा ठरतोय. धावा आहेत 26.
परत एकदा खराब चेंडू असेल का? इथे मात्र परत एकदा पंच आमच्याकडे बोलतायत इट्स अ वाईट बॉल. परत एकदा अवांतर धाव. या षटकामध्ये हा 11वा चेंडू. कुलदीप काय सांगाल, हीच का गोलंदाजी? गोलंदाज तयार झाले पाहिजे ना आपल्या भागामध्ये. यस नक्कीच गोलंदाज तयार व्हायला हवेत. 6 चेंडूंचं षटक असं इथे मात्र 11 चेंडू मध्ये आणि हा 12वा चेंडू. या चेंडूवरती प्रहार जरूर आलाय. चेंडू हवेमध्ये आहे. इथे काय घडलं जाईल? इथे मात्र काय घडलं जात आहे? इशारा करतायत इट्स अ षटकार. म्हणजेच या षटकाराच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचताय. 33 रन्स ऑन स्कोर बोर्डवरती पाहायला मिळत आहेत. अगदी मोक्याच्या क्षणी, अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये वातावरण गरम करणारा हा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय अभिषेक याच्या बॅटच्या माध्यमातून. चला स्पीडअप घ्या, अजूनही तुमची विनिंग व्हायची. चला कुरुळ संघ आणि वडगाव संघ 3 षटक पूर्ण झाले. धावसंख्या झाली ती म्हणजे 33 आणि शेवटचं षटक असेल. या जोडीनं कुरुळ संघाच्या मनावर तसा स्कोर अजूनही त्यांनी बॅट खोली नाही. कुलदीप काय सांगाल? 6 चेंडू फक्त बाकी आहेत आणि 33 धावा झालेत. शेवटचं षटक असेल. कमीत कमी किती धावांचं टार्गेट वडगाव संघासमोर ठेवलं पाहिजे? नक्कीच पाठीमागच्या षटकामध्ये शेवटच्या चेंडूवरती षटकार आलाय. इरादे स्पष्ट केलेत कुरुळ संघाच्या फलंदाजाने. इथून पुढे आम्हाला आक्रमक खेळी खेळायची आहे आणि येणारे चेंडू 6 शिल्लक आहेत गोलंदाजी मार्गवरती. परत एकदा अनुभवी गोलंदाज सकाराम सज्ज आहेत. समोर फलंदाज एक युवा फलंदाज नरेंद्र सज्ज आहे. काय घडलं जाईल? काय बॅटल रंगलं जाईल? इथे मात्र चेंडू हवेमध्ये आहे आणि चेंडू खाली परत खेळाडू एकदा आहे तोच खेळाडू निळी पॅन्ट काळा टी शर्ट. मला वाटतं या खेळाडूला आता बसूया का? 9 जणांवरतीच मॅच खेळा. काय पोरग कॅच घेतं यार. खरंच याची गावाला अख्ख्या नजर काढा. त्याच्या गळ्यात लिंबू मिरच्या 10 दिवस ठेवा. क्या बात आहे. सॅल्यूट असेल होम मिनिस्टर कडून. सॅल्यूट ओमकार याला. नक्कीच या खेळाडूसाठी जोरदार टाळ्या व्हायला हवेत. ज्या वेळेस या खेळाडूकडे झेल आलेत, चेंडू आलेत, त्या वेळेस या खेळाडूच्या माध्यमातून कोणतीही चुकी आपल्याला पाहायला मिळत नाहीये आणि मोठमोठ्या विकेट्स अर्थातच मोठमोठ्या फलंदाजांच्या विकेट घेण्यामध्ये याचा सिंहाचा वाटा आहे. बरोबर. आणि तो बघा किती थकलाय. कंबरेवरती हात पण बिचाराला पळवतायत आणि ठेवलाय पण अशा दिशेला तिकडेच जास्त कॅच उडतायत. खरोखर खेळाडू दमलाय पण त्याला माहितीये फायनलची मॅच आहे. इथे दमून चालणार नाहीये. अटीतटीचा सामना आहे. इथे मात्र धावफलक कुठेतरी थांबताना आपल्याला पाहायला मिळत आहे. 33 धावा 33 धावा धावफलकावरती आहे. धावफलक स्थिर आहे. इथे देखील मोठा फटका जरूर आलाय. इथे मात्र परत एकदा अरे देवा. व्यासपीठावले सर्व मान्यवर पण म्हणत असतील हा पोरगा आहे का एखादं भूत आहे? कॅच सगळंच पकडतंय. आणि तो सुद्धा ओमकार म्हणला असेल. मी सांगेन साळी गावाला स्पेशल एखादं कॅचचं प्राइज असेल ना तर ह्या पोराला द्या. डिझर्व करतो. हा आहे त्याचा हकदार. कारण कालपासून मला वाटतं 15-16 कॅच कुलदीप नक्कीच याने घेतले असतील. नक्कीच चांगली कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळतोय. मला असं वाटतं त्याच्याजवळ काहीतरी लोह चिंबूक आहे की काय. कारण ज्या वेळेस फलंदाज तिथून चेंडू मारतोय त्या वेळेस याच क्षेत्ररक्षकाजवळ चेंडू येऊन थांबतो. बरोबर. लोह चिंबूक चेक केलं पाहिजे पण ते चेक कोणी करायचं? ब्लॅक आपल्याला कलर वेळ आहे. नाहीये. अगदी मला असं वाटतं ब्लॅक कलरचं टी शर्ट आहे त्याच्यामध्ये लोहचुंबक सुद्धा असू शकतं. नक्कीच आपण आता गावच्या मिटिंगा घेऊ आणि लोह चिंबूक चेक करू. चला पुढे जाऊया पुढच्या चेंडूकडे. 33 धावांवरती धावफलक स्थिर आहे. सकाराम मात्र चांगली गोलंदाजी करतोय. इथे परत एकदा निर्धाव चेंडू होते. इथे काय घडलं जाईल? दोन्ही गाड्या एकाच पटरीवरती. इथे मात्र कुणाला तरी आत्मसमर्पण करावे लागेल. क्रिकेटमधील आत्महत्या करावी लागेल. इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद होताना आपल्याला पाहायला मिळेल. फलंदाज राहुल माघारी परताना आपल्याला पाहायला मिळेल. 33च धावा. अजूनही धावफलक स्थिर आहे. मी मध्ये अजूनही 3 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. फलंदाज आपण लगेचच मैदानाचा ताबा घ्या. नवीन फलंदाज येतो तो म्हणजे सुजित. अभिषेकचं म्हणावे तसे षटकार आले नाहीत. बघूया 3 चेंडूवरती काय आघात करेल का अभिषेक? सखाराम चांगली गोलंदाजी करतोय. आपल्या अनुभवाचा पुरेपूर वापर करतोय. इथे मात्र खोलवर टप्प्याची गोलंदाजी. परत एकदा तोच क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी अगदी लॉंगॉनच्या दिशेला. इथे काय घडलं जाईल? एक धाव होती. दुसऱ्या धावेचा प्रयत्न देखील केला गेला. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 1 शॉट. पंचांचं देखील अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीचं लक्ष आपल्याला वेधून घेणारी कामगिरी आपल्याला पाहायला मिळते. 1 शॉट या ठिकाणी धाव आपल्याला पाहायला मिळेल.
म्हणजेच 2 धावा जरूर काढल्या गेल्या होत्या. एक बघा इकडे लक्ष द्या, पंचांचा निर्णय अंतिम राहील प्लीज. अभिषेक आपण नक्कीच या ठिकाणी पंचांना सहकार्य करायचं आहे. पंच म्हटलं की क्रिकेट मधलं देव म्हटलं जातं. पंचांची कामगिरी अगदी फायनलचा सामना असू द्या नाही तर पहिला सामना असू द्या, कोणताही सामना असू द्यात, पंचांची भूमिका मात्र दमदार असते, महत्वाची असते प्रत्येक सामन्यामध्ये. इथे मात्र सखाराम मात्र चांगली गोलंदाजी करतोय. ओहो, इट्स द सिक्सर. काय सांगाल या चेंडू बद्दल? यस, पाठीमागच्या चेंडूवरती थोडीशी उज्जत घालताना आपल्याला पाहायला मिळाला होता अभिषेक. मात्र त्याचाच राग मात्र येणाऱ्या पुढील चेंडूवरती काढला गेला आणि हीच जमेची बाजू ठरली गेली कुरुळ संघासाठी. 40 धावा आणि शेवटचा चेंडू असेल. काय वाटतंय, शेवटचा चेंडू पण एखादा प्रहार येईल का? अगदी थेंबे थेंबे तळेसाचे या उक्तीप्रमाणे 40 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. इथे देखील कडक प्रहार. इथे मात्र काय घडलं जाईल. इथे यावेळी जमेची बाजू निळ्या पॅन्टवाल्याने चौकार दिला. समाधान वाटतंय. यस, नक्कीच तो देखील माणूस आहे. माणूस म्हटलं की चुका होत असतात. यस, थोडीशी चुकी आपल्याला पाहायला मिळाली. एकंदरीत खेळ संपला 4 षटकांचा आणि धावफलकावरती धावा आपल्याला पाहायला मिळतील टीम कुरुळ संघाच्या. 44 धावा, 45 धावांचं टार्गेट असेल. दोन्ही संघांना विनंती असेल आपण जास्तीचा वेळ घ्यायचा नाहीये. वडगाव संघ फलंदाज लगेच मैदानावर दाखल करा, कारण येणाऱ्या कालावधीमध्ये आपल्याला अंधाराचा सामना करायला लागू नये त्यासाठी आपण दक्षता घ्यायची आहे. कुरुळ संघ, चला कुरुळ संघ लगेच स्क्वॉड आणा आतमध्ये. कुरुळ संघ लगेच चला, कारण अंधार होत चाललाय, अंधाराची वेळ आहे. कुरुळ संघ चला लगेच आतमध्ये या. 45 धावांचं आव्हान घेऊन उतरेल कुरुळ संघ. एकंदरीत सर आपण स्पर्धा पाहताय, सायळी गावाची ही स्पर्धा मानाची सन्मानाची तुमच्या आमच्या हक्काची ही स्पर्धा, अर्थातच सायळी प्रीमियर लीग SPL 2026 पर्व क्रमांक 9चा हा थरार आपल्याला पाहायला मिळतोय. एकंदरीत तब्बल 24 संघ या स्पर्धेमध्ये सहभागी होताना आपल्याला पाहायला मिळाले. एकंदरीत सर्व संघांना खेळण्याची संधी मिळावी हाच उद्देश मात्र या स्पर्धेच्या माध्यमातून आयोजकांनी केला गेला होता. गेले 2 दिवस या सामन्यांचं आयोजन मात्र आपल्याला पाहायला मिळालं. स्पर्धेबद्दल सर आपण काय बोलाल? स्पर्धा तर खूप झाली. स्पीडअप घ्या पहिल्यांदा. चला कुरुळवाले, कारण अंधार होत आलाय. अंधाराचा तोटा दोन्ही संघाला मिळेल, त्याच्यामुळं अंधार होतोय. चला लवकर लवकर स्क्वॉड तुम्ही तयार राहा, फिल्डिंग लावा आणि वडगाव संघ आपलं फलंदाजीची जोडी पाठवा, ओपनिंग जोडी पाठवा. काय सांगाल कुलदीप? हीच ती जोडे, यांना बघताय आपण. समोर आहे एक ब्ल्यू टी शर्ट आणि त्याच्या मागे आहे कर्णधार. काय सांगाल? नक्कीच 45 धावांचा पाठलाग करायचा आहे टीम वडगाव संघाला आणि आघाडीची जोडी अर्थातच एक मोठं नाव अमरजी बामरस त्यांच्या जोडीला, त्यांच्या तालमीत तयार झालेला विद्यार्थी अर्थातच सुयश त्यांच्या जोडीला पाहायला मिळेल. ही आघाडीची जोडी 45 धावांचा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये सज्ज झाले. येणारे चेंडू आहेत 24 चेंडू बनवायचे आहेत, 45 धावा. ज्या पद्धतीने सुरुवातीला कुरुळ संघाच्या अगदी कमी धावा आपल्याला पाहायला मिळाला, आपण ज्या उक्तीप्रमाणे थेंबे थेंबे तळे साचे त्या पद्धतीनेच अर्थातच 45 धावांपर्यंत कुरुळ संघ कधी जाऊन पोहोचला हे कळालं नाही. इथे मात्र 45 धावांचं लक्ष्य गाठायचं आहे वडगाव संघाला. चला चला तयारी करा, सामना सुरू करा. बघा स्पीड घ्या, कारण दोन्ही संघाला याचा अंधाराचा फटका बसू शकतो. यस, अंधाराचा सामना करावा लागतो. समोरच्या संघाला कोणत्याही संघावरती अन्याय होता कामा नाहीये, हे देखील या स्पर्धा पाठीमागचं उद्दिष्ट आहे. चला गोलंदाजी मार्क वरती सज्ज आहेत मॅन फ्रॉम उत्कर्ष क्रिकेट क्लब कुरुळ संघाचा पालनहर्ता तारणहर्ता ज्या खेळाडूला अर्थातच नरेंद्रला फलंदाजीमध्ये किमया करता आली नाहीये, इथे मात्र पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे. पहिला चेंडू, याला जोरात प्रहार करण्याचा प्रयत्न, परंतु अमरने काय रन घेतला नाही. काय सांगाल, काय रणनीती असेल अमरची? इथे अटॅकिंग क्रिकेट खेळलं जात आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर चांगल्या पद्धतीचा चेंडू हाताळला होता नरेंद्र यांनी आणि चांगली फिल्डिंग देखील आपल्याला पाहायला मिळाली मात्र कोणतीही धाव आपल्याला पाहायला मिळाली नाहीये. इथे मात्र काय घडलं जाईल, इथे कोणताही क्षेत्ररक्षक सज्ज नसेल. इथे मात्र अमर बामरसने हात खोलायला सुरुवात केली, अगदी चौकाराने सुरुवात केली, चौकारानं खातं खोललंय, नरेंद्रवरती प्रहार केलाय. धाव संख्या होईल ती म्हणजे 4, बिनबाद 4. नरेंद्र सामना करेल तो म्हणजे अमर बामरस.
2 चेंडू 4 धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळतील. तिसरा चेंडू नरेंद्र याचा. इथे काय घडलं जाईल, इथे मोठा फटका खेळलाय. यस, हा देखील चेंडू सीमा रेषा ओलांडताना आपल्याला पाहायला मिळेल. स्क्वेअर लेगच्या दिशेला अमर बामरस ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. यस, अमर बामरस. काय याला आयकॉन बोललं जातं, काय याला परळी भागाचा एक स्टार खेळाडू बोलला जातो, कारण तो बोलत नाहीये, त्याची बॅट बोलते. आणि जो शांत असतो तो नेहमी काही ना काही चांगलं करत असतो, अमर बामरस सारखा खेळाडू. नक्कीच परत एकदा सज्ज नरेंद्र. इथे देखील समोरच्या दिशेला प्रहार आलाय. बॅट आणि बॉलचा चांगला संपर्क अगदी समालोचन कक्षाला, अगदी व्यासपीठाला, अगदी उपस्थित मान्यवरांना मानवंदना देणारा षटकार पाहायला मिळतोय. नक्कीच नक्कीच, अमर बामरस ऑन फायर. अमर बामरसला थांबवणं आता अवघड होतंय कुरुळ संघासाठी. धावसंख्या होते ती म्हणजे 16. यस, 16 धावा धावपलकावरती पाहायला मिळते. इथे देखील चांगला चेंडू हाताळलाय. इथे मात्र काय घडलं जाईल, पंचांकडे दाद मागितली जाते. काय घडलं जाईल, खेळाडू बाद होईल का? इथे मात्र पंचांच्या निर्णयाकडे सर्वांचं लक्ष वेधून असेल. जोरदार अपील केली जाते. यस, अंपायरने डिसिजन दिलेला आहे. अंपायर यांनी अगदी दाद फेटाळून लावलेली आहे. दोन्ही संघ विनंती असेल कोऑपरेशन करा. अगदी हा फायनलचा सामना आहे आणि फायनलचा सामना अगदी शेवट गोड व्हावा या उक्तीप्रमाणे कोणतंही गालबोट या सामन्याला लागता कामा नाहीये. एकंदरीत धावफलकावरती जाऊया. धावफलकावरती धावा आहेत 16 धावा. चला चला, टीम मीटिंग नकोय, चला मॅच सुरू करा. कारण अंधार आता जवळजवळ 80-85% गेलाय. कारण आत्ताच हवामानाचा रिपोर्ट हरीश देवरे यांनी आमच्या कानात सांगितला की 85% अंधार झालाय, 15% अंधार बाकी आहे. कारण हरीशला पूर्ण पनवेलचा अंधार उजेड माहीत असतो. धन्यवाद. चला जाऊया पुढे. स्कोर झालाय तो म्हणजे 16 धावा. हा वेट वेट बघतोय बघतोय, वेट 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 वेट. आता फिल्डिंग आहे तशी लावा. बघतायत तिकडे, फिल्डिंग आहे तशी लावा, कारण अंधार पडत आलाय. रिव्ह्यू बघा, रिव्ह्यू. तोपर्यंत फिल्डिंग सजवून घ्या. अंपायरच्या ठिकाणी थांबा. यस, या ठिकाणी पंचांनी 6 निशा केलेली आहे. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क आपल्याला पाहायला मिळत नाहीये. एक चांगलं डिसिजन आपल्याला पाहायला मिळते. ऑन फील्ड डिसिजन देखील हेच होतं. अगदी सायंकाळचं सत्र आहे. अंधाराचा सामना करावा लागतोय दोन्ही संघांना. चला पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती नरेंद्र. धावा आहेत 16. बघूया काय करेल अमर बामरस. इथे मात्र अमर बामरसची बॅट बोलायला लागले. इथे देखील स्क्वेअर लेगच्या दिशेला चेंडू भिरकावून दिलाय आउट ऑफ दी पार्क. अमर बामरस हा हँडसम ब्रँडेड षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. लगातार 3 षटकार येतात अमर बामरस याच्या बॅटमधून. धाव संख्या होते ती म्हणजे 22 धावा. पहिले षटक समाप्त. चला सामना लगेच सुरू करा, कारण अंधार होतोय, अंधार होतोय. बावीस धावा धावपलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. 45 धावांचं टार्गेट आहे. इथून पुढे अजून 23 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे गोलंदाजी मार्ग वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी सज्ज आहे गोलंदाज सुजित. गोलंदाजी मार्ग वरती तर फलंदाजी मार्ग वरती सुयश एका बाजूला, तर दुसऱ्या बाजूला अमर बामरस सेट ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत.
इथे मात्र परत एकदा पाठीमागच्या दिशेला झेलची संधी जरूर होती, मात्र इथे मात्र ती संधी दबडली गेली, चुकी केली गेली. अगदी पहिल्या विकेटचं पतन पाहायला मिळालं असतं. सुजित गोलंदाजी मार्कवरती पहिल्या चेंडूवरती संधी उपलब्ध करून दिली गेली होती, मात्र पाठीमागच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी आपल्याला पाहायला मिळते. बरोबर. चुकी एक कॅच किती अवघड असतो हे बघितलंय आपण आधीच्या मॅच मध्ये सुद्धा. अमर बामरसचा साळली विरुद्ध जो सामना होता, 0 रनावरती अमर बामरसचा कॅच सोडला, तिथून अमरने मॅच घेऊन गेला आणि आता सुद्धा तसंच होतंय. कुठेतरी कॅच किती महत्वाचा आहे कुलदीप, हा टीम मध्ये कॅच खरोखर महत्वाचे असतील. यस, कॅच मस्त होता कारण की स्ट्राईक रोटेट झालाय. परत एकदा अमर बामरस पाहायला मिळतो. इथे मात्र परत एकदा तोच प्रहार मिड ऑनच्या डोक्यावरून इथे देखील येतोय. अमर बामरस ब्रँडेड षटकार पाहायला मिळतोय. या षटकाराच्या मदतीने टीम वडगाव संघाचा धावफलक जाऊन पोहोचताय. 29 रन्स ऑन स्कोर वरती पाहायला मिळतील. अगदी सायंकाळच्या सत्रामध्ये थंड वातावरणामध्ये अमरने मात्र वातावरण गरम सुरुवात केली. बरोबर. 29 धावा आणि अमर ज्या पद्धतीने खेळतोय त्याला अंकुश लावणं आता जवळ अशक्य होत चाललंय. यस, गोलंदाज मात्र सुजित सज्ज आहे. फुल टॉस चेंडू इथे देखील स्क्वेअर लेगच्या दिशेला. अगदी गॅप सिलेक्शन शोधलंय का काय? यस, गॅप सिलेक्शन शोधलाय. इथे देखील चेंडू ट्रॅव्हल होईल. वन बाउन्स चौकार आपल्याला पाहायला मिळेल. याच चौकाराच्या मदतीने धावफलक देखील पुढे सरसवलं जाईल. धावफलक जाऊन पोहोचलाय 33 या धावसंख्येवरती. दुसरं षटक प्रगतीपथावरती असताना 33 धावा. चला लवकर सुरू करा, आता अंधाराचं साम्राज्य आहे. हरीश देवरे, याच्या पुढचा अंधार किती असेल येऊन कानात सांगा. नक्कीच 12 धावांची आवश्यकता आहे इथून पुढे वडगाव संघाला. अगदी 12 धावांपासून विजयापासून दूर आहे या ट्रॉफीवरती, अर्थातच सायली प्रीमियर लीग SPL 2026 पर्व क्रमांक 9 वरती कोणता संघ नाव कोरेल? पुढचा चेंडू पुन्हा एकदा अमर बामरस. इथे मात्र कोणतीही रिस्क घेताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत फलंदाज अमर बामरस. इथे मात्र थोडंसं मी म्हणेन कमबॅक केलंय गोलंदाजाच्या माध्यमातून. सुजित गोलंदाजी मार्कवरती आहेत. मोठे प्रहार जरूर पाहायला मिळालेत. इथे मात्र 12 धावांपासून दूर आहे. अगदी धावसंख्या 33. सुजितने कुठेतरी अमरला थांबवलंय. डॉट चेंडू काढलाय. हा चेंडू ठरवेल मॅचचा टर्निंग पॉइंट. परत एकदा शॉर्ट पिच चेंडू समोरच्या दिशेला चेंडू खेळून काढला. हा देखील चेंडू ट्रॅव्हल होईल. वन बाउन्स. अगदी व्यासपीठाला मानवंदना देणारा सायंकाळच्या सत्रातील अमर बामरस चौकार पाहायला मिळेल. धावसंख्या होईल ती म्हणजे 37. अमर ऑन फायर. वडगावचा हा खेळाडू आणि त्याला तेवढी साथ देतोय तो म्हणजे कुरुळ गावचा कर्णधार असेल वडगाव गावचा. दोन्ही खेळाडू चांगले खेळतायत. कुरुळ संघ कुठेतरी वाटतोय का आता प्रेशर मध्ये कुलदीप? इथे मात्र थोडंसं प्रेशर दडपण आपल्याला पाहायला मिळतंय कुरुळ संघावरती, कारण गोलंदाज म्हणावी तशी कामगिरी करताना आपल्याला पाहायला मिळत नाहीयेत. अगदी गोलंदाजाचा कर्दन का ठरतोय अमर बामरस. सेट ऑन फायर आपल्याला पाहायला मिळतंय. इथून पुढे मात्र मॅच आहे, क्रिकेट आहे, क्रिकेटमध्ये काही होऊ शकतं. सायंकाळचं सत्र आहे, अगदी मॅच पलटली देखील जाऊ शकते. मात्र काय घडलं जाईल त्यासाठी महत्त्वपूर्ण विकेट घ्यावी लागेल. इथे मात्र काय घडलं जाईल? अगदी लेग बायच्या स्वरूपामध्ये एक धाव आपल्याला पाहायला मिळाली. परत एकदा अमर बामरस स्ट्राईक वरती खेळताना आपल्याला पाहायला मिळतील तिसऱ्या षटकामध्ये. बघा धावसंख्या होते 38 आणि एक वडगाव गावचं एक वैशिष्ट्य कुलदीप, ज्यावेळी अमरला स्ट्राईक पाहिजे ना त्यांच्या खेळाडूंनी त्याला स्ट्राईक दिले. कारण ज्यावेळी खेळाडूला समोरच्या समजलं ना की ज्यावेळी माझी बॅट चालत नाहीये समोरच्याची चालते तर त्यालाच बॅटिंग दिली पाहिजे. आणि अमरची जी टीम आहे, समजा अपोजिटला तो मुलगा जो खेळतोय त्याला माहिती आहे अमरची बॅट चालली आहे, तो अमोलला जास्त संधी देतोय. नक्कीच दोन फलंदाजांमध्ये जे कॉर्डिनेशन आहे, कॉर्डिनेशन ज्याला म्हटलं जातं, दोन्ही फलंदाजांमधील संवाद तो अतिशय चांगला आहे आणि ते चित्र मैदानामध्ये वारंवार आपल्याला पाहायला मिळत आहे. इथे देखील पंच आमच्याकडे होत आहेत. इट्स वाईट बॉल. एक अवांतर धाव पलकावरती पाहायला मिळेल. सामना आता फिनिश करेल का कुलदीप, काय सांगाल? एक षटकार पाहिजे, अमर सामना फिनिश करेल काय फायनलचा राऊंड? यस, सामना षटकाराने फिनिश करायला हरकत नाहीये. इथे मात्र काय घडलं जाईल? हलकीशी एज लागली होती जरूर, मात्र यष्टीरक्षकाच्या माध्यमातून चुकी पाहायला मिळते. गोलंदाजी मार्कवरती पाहायला मिळतोय. राहुल गोलंदाजी मार्कवरती सज्ज आहे. इथून पुढे अजूनही 6 धावांची आवश्यकता आहे. एखादा मोठा ब्लास्ट अमरच्या बॅटमधून सामना फिनिश, मात्र एखादी विकेट, परत एकदा कमबॅक. 11 चेंडूमध्ये 36 धावा खेळतोय अमर. इथे मात्र परत एकदा खोलवर टप्प्याची गोलंदाजी केली जाते. चांगलं क्षेत्ररक्षण सर्कल मध्ये केलं जात आहे. कोणतीही धाव आपल्याला पाहायला मिळत नाहीये या चेंडूवरती.
धावसंख्या जैसे ते धावसंख्या आहे ती म्हणजे 39. अजूनही 6 धावांनी दूर आहे वडगाव संघ विजयापासून. इथे मात्र मोठा फटका येईल का? झेलची संधी, यस, झेलची संधी उपलब्ध जरूर झाली होती. इथे मात्र चुकी आपल्याला पाहायला मिळाली. इथे मात्र जर झेल झाला असता तर काहीतरी विपरीत घडलं असतं. नाही, नक्कीच विपरीत घडलं असतं. कारण कसं माहितीये का, झेल खूप महत्वाचा आहे आणि अमरचा झेल सोडताय, ज्याने सकाळपासून सर्व मॅच वन साइड घेऊन गेलाय, त्याचा तुम्ही झेल सोडताय. कदाचित मॅच फिरली असती. यस, नक्कीच मॅच फिरताना आपल्याला पाहायला मिळाली असते. इथे मात्र काय घडलंय सकाळच्या सत्रापासून? अगदी नाणेफेकीचा कौल असेल वडगावच्या बाजूने. समोरच्या संघाचा झेल घेताना चुका समोरच्या संघाला बघूया आपल्या पुन्हा पाहायला एकदा मिळतात. आखूट टप्प्याचा चेंडू, याला सी कॉर्नर मध्ये फिरकावलाय. एक धाव तर पूर्ण करेल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि जोरदार रनिंग बिटवीन द विकेट. वडगाव टीमची धावसंख्या वाढते. धावसंख्या होते ती म्हणजे 42. अगदी 3 धावांनी विजयापासून दूर आहे वडगाव संघ. 9 चेंडू 3 धावा, जवळपास 56,000चं प्राइज खिशामध्ये टाकण्याच्या तयारीत आहे वडगाव संघ. यस, 9 चेंडू 3 धावा, म्हणजेच चेंडू जास्त आहे तर धावा कमी आहे. 3 धावांनी दूर आहे टीम वडगाव संघ. समोर फलंदाज सुयश मोठा फटका मारून विजय संपादन करून देईल का आपल्या संघासाठी, का गोलंदाज वरच ठरेल? अगदी शेवटच्या षटकापर्यंत सामना जाईल का? इथे मात्र काय घडेल काय बिघडेल माहित नाहीये. मात्र परत एकदा गोलंदाज सज्ज. 3 धावा पाहिजे आहेत आणि हा चेंडू सुद्धा डॉट चेंडू काउंट होतोय. 51,000चं तर फर्स्ट प्राइज आहे आणि जे सेकंड 5,000चं जे कॅश प्राइज आहे ना, ते ओमकार साळुंके यांच्या म्हणजे सावली गावचा हा सुपुत्र आहे, त्यांच्या टीम कडून दिलं जाणार आहे. म्हणजे टोटल 56,000चं प्राइज असणार आहे कुलदीप. यस, 56,000चं प्राइज आहे. मी नक्कीच उल्लेख करेन ओमकार दादा साळुंके एक गोड व्यक्तिमत्व आहे. सावली गावचे सुपुत्र, एक सरळ हाताने मदत करणारे व्यक्तिमत्व ओमकार दादा साळुंके आपल्याला पाहायला मिळतात. इथे मात्र काय आणि घडलेलं आहे? इथे ठरतोय जिंकलेले आहे वडगाव. मेगा फायनल 2026चा विजेता संघ साळली प्रीमियर लीग. वडगावचा हा संघ जो घेऊन गेला अमर बामरस ट्रॉफी घेऊन जाईल वडगावचा संघ.